नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण थंडगार चटपटीत स्वादिष्ट कैरीचे पणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक पेय पिली जातात। त्यामध्ये अतिरिक्त साखरेचा वापर, कलर, प्रिझर्वेटिव्ह याचं प्रमाण भरपूर असतं। तर घरच्या घरी कैरीचं पणं विदाऊट साखर म्हणजे साखरेचा वापर न करता, कोणत्याही कलरचा प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता आपण कैरीचं पणं बनवलेलं आहे आणि हे कैरीचं पणं फ्रीजमध्ये महिनाभर टिकतं आणि जेव्हा आपल्याला कैरीचं पणं प्यावंसं वाटेल तेव्हा 1 मिनिटात तयार होतं। मुलं खेळून आल्यानंतर किंवा कोणी पाहुणे आले तर आपल्याला पटकन करून देता येतं। 1 ग्लासामध्ये 2 चमचे कैरीचं पणं टाकायचं, बर्फाचे खडे टाकायचे आणि फ्रीजमधलं किंवा माठातलं थंडगार पाणी टाकायचं। तुम्हाला जर आणखी चटपटीत करायचं असेल तर त्यामध्ये चाट मसाला टाकायचा। थंडगार चटपटीत माउथ वॉटरिंग पणं चमच्याने ढवळून घ्यायचं आणि अगदी 1 मिनिटाच्या आतच कैरीचं पणं तयार होतं। हे कैरीचं पणं अतिशय चविष्ट लागतं, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतं। हे बनवताना आपण कुठेही मिक्सरचा वापर केलेला नाही। पणे पिल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात। कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर, विटॅमिन आणि मिनरल यांचे प्रमाण अधिक असते। कैरीचे पणे पिल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। कैरीच्या पण्यात विटॅमिन सी, विटॅमिन B6, विटॅमिन ए असे सर्व अँटीऑक्सिडंट घटक असतात। त्यामुळे डोळ्यांसाठी आरोग्यदायी आहे, हिरड्या निरोगी राहतात। फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट साफ होण्यास मदत होते। एवढे आरोग्यदायी असणारे पणे उन्हाळ्यात एकदा तरी बनवायलाच हवे। अगदी कोणीही पहिल्या प्रयत्नात अतिशय सुंदर, चविष्ट, चटकदार असे कैरीचे पणे बनवेल एवढी साधी सोपी रेसिपी आपण बनवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे मी 2 मोठ्या साईजच्या ताज्या फ्रेश अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्या कमी आंबट आहेत। देठाचा भाग दाबून पाहायचा, पहा किती सुंदर आहे, एकदम ताज्या आणलेल्या आहेत आणि 1 तासभर मी पाण्यात टाकलेल्या आहेत। पाण्यात टाकल्यामुळे त्याची उष्णता कमी होते आणि कैऱ्या कडक होतात, त्यामुळे साल काढणं सोपं जातं। सुरुवातीला देठाकडचा भाग काढून टाकायचा, त्यामध्ये चिकाचं प्रमाण भरपूर असतं। त्यानंतर कैरीला असे उभे काप द्यायचे। कैरीला उभे काप दिल्यामुळे कैरीची साल काढणं सोपं जातं। अशा प्रकारे दोन्ही कैऱ्यांचे देठ काढून त्याला 2 ठिकाणी उभे काप दिलेले आहेत। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 रिंग ठेवलेली आहे। एका भांड्यामध्ये 2 कैऱ्या ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये पाणी टाकलेलं नाही। कैरी शिजवताना पाण्याचा वापर करायचा नाही तर कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे। यामुळे कैरीचं पण चविष्ट तर होतंच, तसंच गर काढण्यासाठी सोपं जातं। कैरी शिजल्यानंतर गर हा छान निघतो, पानसट होत नाही। अशा प्रकारे शिजवलेल्या कैरीचं पण अधिक काळ टिकतं। कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, 2 पेक्षा अधिक शिट्ट्या करायच्या नाही। आता कुकर आपला थंड झालेला आहे आणि उघडून पाहायचं, पाहतच असाल की आपल्या कैऱ्या किती छान शिजलेल्या आहेत आणि जिथे आपण काप दिला तेवढे भाग उकळलेले आहेत आणि भांड्यामध्ये कुठेही कैरीच्या आजूबाजूला पाणी सुटलेलं नाही। तर असं कैरीचं पणं जर आपण बनवलं तर ते अधिक काळ टिकतं आणि चवीमध्ये सुद्धा खूप फरक येतो। तुम्ही एकदा करून पहा। कैऱ्या गार होऊ द्यायच्या। आता मी घेतलेल्या कैऱ्या थोड्या गरम आहेत, कारण मला दुसरी रेसिपी बनवायची आहे। मोठं भांडं घेतलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये असे चमच्याच्या साहाय्याने कैरीचा गर काढून घ्यायचा। कैरीला काप दिल्यामुळे गर हा अलगद निघतोय। आपले हात खराब होत नाहीत की फार भांडीसुद्धा खराब होत नाहीत। दुसऱ्या कैरीचाही पहा, अशा प्रकारे साल अलगद साईडला केली आणि आता त्याचाही त्याच प्रकारे गर काढून घेतला। कैरीला मध्ये काप दिल्यामुळे गर काढणं अतिशय सहज होतं। काही मिनिटातच कैरीचा गर काढून झालेला आहे आणि तो एकजीव करून घेतला। आपण इथे कुठेही मिक्सरचा वापर करत नाही किंवा ब्लेंडरचा वापर करत नाही। एकजीव केलेला गर हा 1 वाटी भरलेला आहे। त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा टाकली, अर्धा चमचा साखर घालून बारीक केलेली वेलची पूड टाकली, अर्धा चमचा काळे मीठ टाकले आणि 1 वाटी गर आहे तर 1 वाटी गूळ पावडर मी घेतलेली आहे। तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर गूळ किसून घ्या, म्हणजे तो लवकर मिसळला जातो, एकजीव होतो। तर गूळ घातल्यामुळे त्यातील लोहाचं प्रमाण आरोग्यदायी होतं। कोणत्याही कलरची आवश्यकता भासत नाही, नैसर्गिक कलर निर्माण होतो।
आपण इथे साखर बिलकुल वापरलेली नाही, पण तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखर वापरू शकता. आणि हे चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेतलं. आता आपण हा कैरीचा गर गाळून घेणार आहोत. एक मोठा कोरडासा बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती या प्रकारचा स्ट्रेनर ठेवायचा. तुमच्याकडे अगदी पुरण चाळण्याची चाळण असेल तरीसुद्धा चालेल आणि त्यावरती हा गर ओतून चमच्याने अलगदपणे गाळून घ्यायचा आहे. गर गाळून घेतल्यामुळे तो स्मूथ तर होतोच, त्यामधील कचरा किंवा गुळाचे खडे काही राहिले असतील ते सुद्धा बारीक होतात. अशा प्रकारे सर्व गर गाळून झालेला आहे आणि उरलेला चोथ आहे तो साईडला काढून टाकला. एवढी प्रोसेस करेपर्यंत आपला कैरीचा गर हा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि त्यानंतर काचेची स्वच्छ धुवून कोरडी करून भरणी घेतलेली आहे. काचेची भरणी घेताना स्वच्छ आणि कोरडी घ्या. मग त्यामध्ये कैरीचं पन्हं किंवा कैरीच्या पन्ह्याचं प्रीमिक्स भरून ठेवा. हे कैरीचं पन्हं फ्रीजमध्ये 1 महिना टिकतं, पण एवढं उरतच नाही. बनवल्यानंतर घरातील सर्वांना दिलं तर पुन्हा पुन्हा मागतील, एवढं छान बनतं आणि अगदी 2 ते 3 दिवसातच संपून जातं. रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी या प्रकारे पन्हे बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही बनवलेले पन्हे कसे झाले आहे. रेसिपी जरा जरी युजफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजापाजारी यांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.